तीन दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अर्पिता ही प्रचंड रडत असते आणि जेव्हा रडत असते त्यावेळेला मात्र समर तिला शांत करण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो, हे बघ अर्पिता, प्लीज शांत बस, रडू नकोस ना. किती आणि कशा कशा पद्धतीने तू आता रडणार आहेस. तेव्हा ती म्हणत असते, दादा बघितलंस ना, तो माणूस इथे सरळ सरळ मला सोडून निघून गेला आहे. मग मी रडू नको तर काय करू सांग ना. कशा पद्धतीने मी इथे आता जगणार आहे, माझं काय होणार आहे. त्याचबरोबर तो म्हणत असतो, हे बघ मला तर ना हे अजिबातच पटत नाही की जावई बापू अशा पद्धतीने वागलेत आणि ते पहिल्या वेळेस असं वागलेत. तेव्हा ती म्हणत असते, नाही दादा, तुला असं वाटतंय ते पहिल्या वेळेस असं वागलेत म्हणून. अजिबातच नाही. त्यांचं हे नेहमीचंच झालेलं आहे. तुला नाही माहिती मी किती आणि काय काय सहन करते हे माझं मला माहिती. असं सुद्धा ती आता इथे बोलू लागलेली असते. स्वानंदीचं लक्ष मात्र इथे ह्या मल्लिकाकड आणि त्याचबरोबर अर्पिता ह्या दोघींच्या वागण्याकडे लागलेलं असतं. समर म्हणत असतो, हे बघ आपण एकदा बोलून घेऊया ना. तेव्हा अर्पिता म्हणत असते, दादा अजून काय आणि कशा पद्धतीने बोलून घेणार आहेस. अरे तो माणूस कोणत्याच समजण्याच्या मूडमध्ये नाही आहे. त्या माणसाने आत्तापर्यंत मला फार जास्त त्रास दिलाय. मला मुळात त्या माणसासोबत राहायचंच नाही आहे. हे बघ असं काय बोलतेस तू. अशा पद्धतीने जर बोललीस तर काय होणार आहे. मग दादा मला सांग ना, मी काय बोलू आणखी सांग ना. कशा पद्धतीने त्या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणू. अरे त्या माणसाने मला खूप त्रास दिलाय, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सरिताताईंना इथे ही आधिरा घेऊन आलेली असते आणि जेव्हा ती घेऊन येते त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर इथे ना काय खरं पाहायला गेलं ग. मला सांग, तुला कोणी असले उद्योग करायला सांगितले होते. मुळात तू ह्या बाईला इथे का घेऊन आलेली आहेस आणि तुम्हा सर्वांना मी नको झाली आहे का. जर तुम्हा सर्वांना मी नको झाली असेल तर अशा गोष्टी तुम्ही माझ्यासोबत मुळीच करायच्या नाही, समजलं तुम्हाला. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्यासोबत हे सगळं असलं काही करायचं असेल तर एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची. तेव्हा आधीला म्हणत असते, अहो असं काय करताय. हे बघा त्या कोणीही नाही येतं. तुम्हाला सांगू का, त्या ना इकडे आजींची काळजी घ्यायला नेहमीच यायच्या आणि त्याच आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी वगैरे करण्याची घाबरण्याची गरज नाही आहे. मध्यंतरी जेव्हा आजी बरी होती ना नव्हती ना तेव्हा मात्र इथे ह्याच आल्या होत्या काळजी घ्यायला आणि आता त्या तुमची काळजी घ्यायला आल्यात, बस एवढंच. आणि त्याचबरोबर त्या एक नर्स आहे, त्यामुळे त्यांना काय हवं काय नको पेशंटला हे सगळं काही समजतं. स्वानंदीचे बाबा बोलू लागतात, हो इथे आधीना मात्र अगदीच बरोबर बोलते. ती जे काही बोलते ना ते काही त्यामध्ये खोटं नाही आहे. असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, हो का, काय खोटं नाही आहे. सगळं तर खोटंच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्यात आणि मी मात्र इथे गप्प बसायचं, असं कसं होऊ शकतं. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इथे आधिरा म्हणत असते, हो त्या कंटिन्यू इथे तुमच्यासोबतच उभ्या राहणार आहेत आणि तुमची काळजी घ्यायला थांबणार आहेत. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र इकडे ही जी काही अर्पिता आहे, अर्पिता मात्र प्रचंड राग आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी मात्र अजिबातच त्या माणसासोबत राहणार नाही. दादा तुम्हाला सांगू का, मी जर इथे माहेरी आली आहे आणि माहेरी आल्यानंतर तुला समाजामध्ये जर उत्तरं द्यावी लागणार असले किंवा तुला आणखी जर काही इथे वाईट वाटत असेल तर तू काळजी करू नकोस. मी माझ्या अन्विषाला घेऊन कुठेही राहील, फुटपाथवर राहील, पण मी मात्र त्या माणसाकडे अजिबातच परत जाणार नाही. अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, एक मिनटं, हे सर्व काही करण्याची काहीच गरज नाही आहे. तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे राजवाड्यांच्या लेकी इथे वाऱ्यावर नाही येतं आणि राजवाड्यांसाठी हे जे काही त्यांचं माहेर आहे ते माहेर मात्र त्यांच्यासाठी कायमच आहे आणि माहेरची लोकंसुद्धा त्यांच्यासाठी कायमच उभी आहेत. त्यामुळे तुला इथून कुठेही जायची अजिबातच गरज नाही आहे. हे बघ, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, काही जरी झालं तरी आपण एवढा तडकाफडकी कोणताच निर्णय घ्यायला नको.
दुसरीकडे आता मंदाकिनी वॉशरूमला निघालेली असते आणि तिच्याच मागे आता तिथे आणलेल्या मावशी ह्या निघालेल्या असतात. तेव्हा मंदाकिनीची चिडचिड होते. मंदाकिनी म्हणत असते, आता तू सुद्धा माझ्या पाठीमागे येणार आहेस का? तुझं काय चाललेलं आहे? तू माझ्या पाठीमागे का आणि कशासाठी येतेस? हे बघ, माझ्या पाठीमागे अजिबातच तू यायचं नाहीयेस. तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय? हे बघा, माझं कामच आहे ते. आता तू वॉशरूमला माझ्याबरोबर येणार आहेस का? हो, कारण मला यावंच लागणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे. तुम्ही काळजी करू नका आणि माझं कामच आहे ते. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, ज्यांना कामं करायची आहेत ते मात्र इथे अजिबातच कामं करत नाही आहेत आणि तुम्ही मात्र इथे अशा पद्धतीने माझ्या मागे मागे येत आहात. मला हे अजिबातच पटत नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने येतात आणि त्याचबरोबर माझ्या मागे मागे तुम्हाला येण्याची काहीच गरज नाही. आदिरा तिथे येत असते. तेव्हा मावशी म्हणत असतात, ताई तुम्ही नका काळजी करू. हळूहळू त्यांना ह्या सर्व गोष्टींची सवय होईल आणि एकदा का त्यांना ह्या सर्व गोष्टींची सवय झाली की मग त्या स्वतःहूनच मला त्यांच्याबरोबर ठेवतील. आता मंदाकिनी आदिरावर चिडते आणि म्हणत असते, बघितलं, हे सगळं फक्त तुझ्यामुळे होते. तुझ्यामुळे तू ह्या सगळ्या जर गोष्टी अशा पद्धतीने वागली नसतीस आणि हे सगळं अशा पद्धतीने केलं नसलंस तर आज मात्र माझी अवस्था झाली नसती. तेव्हा सरलाताई नर्स असल्या कारणाने आता मात्र इकडे त्या डिटेलमध्ये सगळ्या काही गोष्टी इथे विचारू लागलेल्या असतात आणि म्हणत असतात की हे बघा, तुमचं वय किती? तुम्हाला शुगर बीपीचा त्रास आहे का? त्याचबरोबर तुमचं वजन किती? असं म्हटल्याबरोबर मंदाकिनीला राग येतो. मंदाकिनी म्हणत असते, अगं ए, कोण आहेस कोण तू? माझं वजन विचारण्याची तू हिंमत कशी केलेली आहेस? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीशी तुझा काय संबंध आहे? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर आता मंदाकिनीला राग येतो आणि मंदाकिनी म्हणत असते, त्यामुळेच मी सांगते, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला माझं वजन अशा पद्धतीने कोणीही विचारलेलं चालणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी अशा पद्धतीचं वजन कोणाला सांगणार नाही. त्यामुळे माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये अजिबातच कोणीही शिरायचं नाही. अशा स्पष्टपणे ती बोलत असते. दुसरीकडे मात्र अर्पिता रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, जर इथे मी राहावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, काही जरी झालं ना तरी मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवायची की इकडे मला माझ्या त्या गोष्टीबद्दल कोणीही काहीही प्रश्न विचारणार नाही आणि त्याचबरोबर तो माणूस कसा आहे काय आहे हे फक्त आणि फक्त इथे मलाच माहिती आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आजी म्हणत असतात, खरं तर जावई बापू खूप चांगले आहेत. ते आत्तापर्यंत अशा पद्धतीने कधीच वागले नाही आहेत, पण आत्ताच मात्र ते अशा पद्धतीने का वागायला लागलेले आहेत ते मात्र इकडे अजिबातच समजत नाही. तेव्हा हे सर्व काही होत असताना आता ती म्हणत असते, नाही, तो आधीपासूनच याच पद्धतीने वागत आलेला आहे. तुम्हाला मात्र अजिबातच समजलं नाही. मम्मा, आता मी काय काय सांगू, सांग ना गं ह्यांना. तेव्हा आता मल्लिकाला तर तिथे तिला ठेवून घ्यायचं असतं. मग मल्लिका म्हणत असते, हो, हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत इथे ह्या माणसाने माझ्या अप्पीला प्रचंड त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर आप्पी, तू काळजी करू नकोस बाळा. हे बघ, आम्ही आहोत ना सगळेजण. जर आम्ही सगळेजण आहोत तर तुला मात्र काळजी करण्याची काहीही गरज नाही. अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती सांगत असते. तेव्हा मात्र आता स्वानंदीचा हा जो काही इशारा आहे तो अर्पिताकडे असतो. ती अर्पिताला सरळ सरळ म्हणत असते, पण मी काय म्हणते, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा. हे बघा, जर इकडे ते तुम्हाला त्रास देत असते तर नेमकं काय त्रास देतेत? म्हणजे हे बघा, तुमचं भांडण झालंय, नेमकं कशावरून भांडण झालंय ते तरी सांगा ना. जर इथे हे भांडण सॉल्व करण्याविषयी असेल तर आपण मात्र नक्कीच सॉल्व करू शकतो ना. नेमका काय विषय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगणार आहात की नाही? असं बोलल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते, एक भांडण आणि एक गोष्ट असेल तर सांगा ना. त्या भांडणाला आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीला इथे एक असं काहीच नाही आहे. तो माणूस सतत माझ्याशी भांडत असतो आणि नाही ते वाद आणि नाही त्या गोष्टी तो उकरून काढत असतो. मग मी काय सांगणार आहे? मम्मा, सांग ना गं, तुम्ही काय सांगू आता माझ्या नवऱ्याचं? तेव्हा मल्लिका मात्र तिला पाठीशी घालू लागते आणि म्हणत असते, हो हो हो, माझ्या लेकीला असे प्रश्न इथे कुणीही विचारू नये आणि त्याचबरोबर इथे
ती काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सहन करते हे फक्त तिला आणि मलाच माहिती आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे स्वानंदी म्हणत असते, अहो पण प्रत्येक भांडणाचा असा शेवट नसतो. मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या. आपण सगळेजण एकत्र बसूया आणि सगळेजण एकत्र बसल्यानंतर इथे विचारूया त्यांना काय झालं आहे म्हणून. आणि त्याचबरोबर जर इकडे समोरासमोर बसल्यावर नाही नाही अजिबातच नाही, तो माणूस इकडे आता काही जरी झालं ना तरी समजून घेण्याच्या अजिबातच मूडमध्येच नसतो. मग तो माणूस जर समजून घेण्याच्या मूडमध्ये नसतो तर मग मी इथे काय सांगणार आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे तेच मला काही केल्या कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याचबरोबर अर्पिता म्हणत असते, जर दादा तुला माझा इथे त्रास होत असेल आणि तुला जर असं वाटत असेल की मी इथे राहू नये म्हणून तर तू अजिबातच काळजी करू नकोस बरं का. म्हणजे मी इथून निघून जाईल. कोणालाही माझी काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही असं स्पष्टपणे ती बोलत असते. मल्लिका म्हणत असते, नाही नाही अजिबातच नाही, तू मात्र इथून कुठेच जायचं नाहीयेस. हे घर आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत त्यामुळे तू इथून कुठेही जायचं नाही असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा समर सुद्धा म्हणत असतो, हो काकू अगदीच बरोबर बोलते, तुला इथून कुठेही जाण्याची गरज नाहीये. हे घर तुझं आहे, त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी तुझ्या आहेत त्यामुळे तुला इथून कुठेही जायची गरज नाहीये, समजलं. तू कायम इथेच राहू शकतेस. तेव्हा मात्र इथे शुशला प्रचंड आनंद झालेला असतो. मग आता शुशला या सर्व गोष्टींचा आनंद झाल्यानंतर लगेचच इकडे ती उड्याच मारायला लागलेली असते. मग आता मल्लिका म्हणत असते, हो बरं झालं. आणि त्याचबरोबर इथे समर म्हणत असतो, पण तरीसुद्धा मला अजून काही प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. पण मग आता स्वानंदी म्हणत असते, पण मला एक गोष्ट नाही समजली. हे बघा, त्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत कधी त्रास दिला नाही. त्यांनी आत्तापर्यंत तुमच्या मुलीला सांभाळलं आणि त्याचबरोबर ते तुम्हाला कधी एक उलट शब्दसुद्धा बोलले नाही. पण मग आत्ताच ते अशा पद्धतीने कसं काय वागू शकतात तेच मला काही केल्या समजत नाही. यामध्ये काहीतरी नक्कीच गोडगंगाला आहे असं स्वानंदी स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा मात्र आता मल्लिका म्हणत असते, मला एक गोष्ट समजत नाही. आता तू माझ्या मुलीच्या भांडणाचा सुद्धा असा भाऊ करणार आहेस का आणि त्याचबरोबर तिची उलट तपासणी घेणार आहेस का. समर काय चाललंय रे हे ह्या घरामध्ये, काय चाललंय ना मला कळतच नाही. आता समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम प्लीज तुम्ही शांत बसा. हे बघा, काही जरी झालं तरी सुद्धा ती मात्र इथेच राहणार आहे. पण स्वानंदीला मात्र हे वागणं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी फार जास्त खटकू लागलेल्या असतात. ती विचार करत असते की नाही, काही जरी झालं तरी मी ह्या सत्यापर्यंत शोधण्याचा आणि सत्यापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असा ती विचार करत असते. दुसरीकडे आदिरा म्हणत असते, अहो आई असं काय करताय. हे बघा, ते त्यांचं काम आहे आणि उलट तुमची हेल्थ चांगली राहावी, त्याचबरोबर तुम्हाला कसलाही कोणताही त्रास होऊ नये म्हणूनच ते हे सगळं काही करतायत ना. आणि तुम्हाला एवढी काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे. प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. तेव्हा ती म्हणत असते, काय समजून घेणार आहे सांग ना. अजिबातच समजून नाही घेणार आहे मी, कारण मला ना इथे अशा पद्धतीने कोणी माझ्याशी बोलल्यालं आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या अजिबातच चालत नाही. मग आता इकडे ती नर्स असते, ती मात्र इथे मंदाकिनीचा BP चेक करायला घेते. आता मंदाकिनीचा BP चेक करायला घेतल्यानंतर कजाक मंदाकिनी मात्र इथे लगेचच आता तिला धक्का देत असते. आणि जेव्हा तिला धक्का देते त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच आपण पाहतो की ती खाली पडलेली असते. मग तेवढ्यातच आता त्या पडलेल्या असतात. तेव्हा मात्र आदिरा त्यांच्यावर ओरडते आणि म्हणत असते, आई तुम्ही हे काय केलं, तुम्ही सरळ सरळ तिला धक्का दिलात. तेवढ्यातच आता बाबा आणि त्याचबरोबर रोहन हे दोघेही जण आलेले असतात. आणि दोघेही जण आल्यानंतर आता लगेचच इकडे ते म्हणत असतात, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना. मग आता आदिरा म्हणत असते, आईंनी ह्यांना सरळ सरळ धक्का दिलेला आहे. आई तुम्ही अशा कशा वागू शकता, काय चाललंय हे तुमचं, अशा पद्धतीने जर तुम्ही वागत राहिलात तर काय होणार आहे. तेव्हा रोहन म्हणत असतो, ताई तुम्हाला लागलं तर नाही ना. तिच्या वतीने खरं तर मी तुम्हाला स्वारी म्हणतो, खरंच मनापासून स्वारी बरं का. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही ठीक आहे, इट्स ओके, मी बरी आहे, नाही लागलं मला. मग आता मंदाकिनी म्हणत असते, मी सांगितलं होतं नर्सला बोलवायला, मी सांगितलं होतं ह्या गोष्टी करायला, मी सांगितलं होतं त्या गोष्टी करायला. कोणाला विचारून हे असले उद्योगधंदे केलेत तुम्ही, मला विचारून केलेत का.
नाही केले ना, मग आता भोगा आपल्या कर्माची फळं. अगं मंदाकिनी, अशी कशी ग तू? अशा पद्धतीने जर वागत राहिलीस तर काय होणार आहे? अगं हे फार जास्त चुकीचं आहे. असं करू नकोस. अतिपणा हे चांगला नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, मी अतिपणा करते? तुम्हाला असूनही असंच वाटतंय? अहो ह्या तुमच्या सुनेनं मला धक्का दिलाय. तुमच्या सुनेमुळे आज माझी ही अवस्था झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला माझा अति आगाऊपणा कसा काय दिसतोय? आता मात्र आदिरा चिडते. आदिरा म्हणत असते, आई तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे तुमच्याकडल्या चोराच्या उलट्याच बोंबा आहेत. तुम्हाला कसं वागावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टींना अजिबातच कळत नाही आहेत. म्हणजे तुमच्यासाठी मी इथे, एकतर मी तुम्हाला धक्का दिला नाही आहे, तुम्ही उलट माझ्यावर आरोप करताय आणि त्यासाठी तुमच्या इथे हलगर्जीपणामुळे आज हे सगळं काही होतंय. तुम्हाला जर स्वतःची एवढी काळजी असते ना, आज मात्र तुम्ही अशा पद्धतीने वागलाच नसतात. तुम्ही ना इथे त्यांना अशा पद्धतीने धक्का दिलाच नसतात. फार जास्त चुकीचं वागताय तुम्ही. असं वागायला नकोय तुम्ही. का करताय हे सगळं? ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला काय मिळणार आहे? आता मात्र आदिराची चिडचिड होत असते. तेव्हा त्या ताई म्हणत असतात, हे बघा ताई, प्लीज तुम्ही शांत व्हा ना. तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सर्व गोष्टींची त्यांना नक्कीच सवय होईल. तुम्ही नका काळजी करू आणि मी ठीक आहे. मला काहीही झालेलं नाही आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? हे बघा, अशा पेशंटला हँडल कसं करायचं, काय करायचं, हे सगळं काही आम्हाला समजतं. तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. दुसरीकडे मात्र स्वानंदी आता मल्लिकासमोर उभी असते आणि मल्लिकासमोर स्वानंदी उभी असताना इकडे मात्र ती विचार करत असते. तेव्हा मल्लिका म्हणत असते, का काय झालेलं आहे? आता माझी मुलगी ह्या घरामध्ये आली तर तो सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे का? स्वानंदी म्हणू लागते, मला ती ह्या घरामध्ये आली याचा प्रॉब्लेम नाहीच आहे मुळात. पण मला एका गोष्टीचा मात्र प्रॉब्लेम आहे बरं का. कोणत्या आणि कसल्या? असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, म्हणजे भांडणाचं मूळ माहिती नाही आहे. त्याचबरोबर इथे ती आली तेव्हा तिचा नवरा आणि ती दोघेही जण आणि तुम्हीसुद्धा एकमेकांकडे बघून इशारे करत होतात. हे तर मी सगळं शोधून काढेलच, असं स्वानंदी स्पष्ट शब्दामध्ये मल्लिकाला म्हणत असते. आता मल्लिका ओपन चॅलेंज देते आणि म्हणत असते, जा कर काय करायचे तर. आता स्वानंदीने मात्र पुरावे शोधण्यासाठी कंबर कसलेली असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा विण दोघातलीही तुटे ना.